आणि आता पाहणार आहोत सविस्तर बातमीपत्र। अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या गटानं वायबी चव्हाण सेंटरमध्ये शरद पवार यांची भेट घेतली। तब्बल पाऊण तास अजित पवारांसह मंत्री दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांशी संवाद साधला। या भेटीमध्ये नेमकं काय झालं पाहूयात, या संदर्भातला आमचा हा रिपोर्ट। अजित पवार पुन्हा शरद पवारांच्या भेटीला। पटेल, तटकरे आणि एनसीपीचे सगळे मंत्री हजर। राष्ट्रवादी एकसंध ठेवण्याची पवारांना विनंती। बंडखोरांच्या विनंतीवर शरद पवारांचं मौन। पवारांच्या मौनामुळे अजित पवार गट संभ्रमात। रविवारी यशवंतराव चव्हाण सेंटर बाहेरचा हा लवाजमा। शरद पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिवेशनात सत्ताधारी महायुतीला घेरण्याची तयारी करत असताना रविवारी अचानक सत्ताधारी अजित पवार गटाचे नेते शरद पवारांच्या भेटीला पोहोचले। उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ यासह सगळेच मंत्री आणि महत्त्वाच्या नेत्यांनी तब्बल पाऊण तास पवारांशी संवाद साधला। या भेटीनंतर अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेलांनी माध्यमांशी संवाद साधला। यावेळी त्यांनी शरद पवारांना राष्ट्रवादी पक्ष एकसंध ठेवण्याची विनंती केल्याची माहिती दिली। पण यावेळी पवारांनी मौन साधल्यानं अजित पवार गट रित्या हाती परतला। पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक संघ कसा राहू शकतो त्याच्यासाठी पण त्यांनी योग्य विचार करावा आणि येणाऱ्या दिवसामध्ये मार्गदर्शन सुद्धा ते करावं अशी आम्ही सगळ्यांनी विनंती केली आहे। आदरणीय पवार साहेबांनी कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही। अजित पवार गटाच्या भेटीवेळी सुप्रिया सुळे, जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाडही हजर होते। अजित पवारांसह बंडखोर नेत्यांनी पवारांसमोर दिलगिरी व्यक्त केल्याचं जयंत पाटलांनी सांगितलं। पण शरद पवारांनी केवळ त्यांचं म्हणणं ऐकून घेतल्याचं जयंत पाटील म्हणाले। त्यामुळे शरद पवारांच्या मौनानं बंडखोर नेत्यांचं टेन्शन कायम ठेवल्याचं चित्र आहे। याच्यातून काहीतरी मार्ग तुम्ही काढा अशी विनंती त्यांनी केली। त्यावर माननीय शरद पवार साहेब यांनी कोणती प्रतिक्रिया दिलेली नाही। खरं तर अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडून भाजपचा हात पकडलाय। त्यामुळे अजित पवारांनी सगळे मंत्री आणि प्रमुख नेत्यांसह शरद पवारांची भेट घेणं संशय निर्माण करणारं ठरू शकतं। पण फडणवीसांनी मात्र अजित पवार गटानं शरद पवारांना भेटणं गैर नसल्याचं सांगत संशयाची शक्यता फेटाळली आहे। मला त्याची कल्पना नाही आहे, पण भेट घेतली तर त्यात शेवटी वर्षानुवर्ष त्यांचे नेते पवार साहेब राहिलेले आहेत, त्यामुळे भेट घेतली तर त्यात काही वाव आहे असं मला वाटत नाही। मला त्याची कल्पना नाही, मला कल्पना नाही। 2 दिवसांपूर्वी खाते वाटप जाहीर झाल्यानंतर अजित पवारांनी सिल्वर ओकवर जाऊन पवारांची भेट घेतली होती। त्यानंतर रविवारी सगळ्या महत्त्वाच्या नेत्यांसह अजित पवारांनी पुन्हा एकदा पवारांची भेट घेतली। त्यामुळे सलग 2 भेटींमुळे अजित पवार गटाकडून आता शरद पवारांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा सुरू झाली आहे। पण याच दरम्यान शरद पवारांनी साधलेलं मौन संभ्रम निर्माण करणार आहे। त्यामुळे शरद पवारांच्या या मौनाचा नेमका अर्थ काय, अजित पवारांसह बंडखोरांचं पुढे काय होणार, यासह अनेक प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आणि या क्षणाची एक मोठी बातमी आपण पाहणार आहोत आणि ती म्हणजे पुरोगामी विचार घेऊन पुढे जायचं आहे। महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांचा आहे आणि तोच विचार युवकांनी घेऊन जायचा आहे। शरद पवार यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या बैठकीमध्ये मार्गदर्शन करताना हे म्हटलेलं आहे। यावेळी नाशिक या ठिकाणचे युवकही त्यांना भेटलेले आहेत। त्यांनी पवार साहेबांना आपला पाठिंबा व्यक्त केलेला आहे। तेव्हा मात्र संपूर्णपणे पुरोगामी विचार घेऊन पुढे जायचं असल्याचं मार्गदर्शन पवारांनी केलेलं आहे। महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांचा आहे आणि तोच विचार युवकांनी घेऊन जायचा आहे, शरद पवार यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या बैठकीमध्ये मार्गदर्शन करताना म्हटलंय। या क्षणाची आपण सर्वात मोठी बातमी पाहतोय आणि ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस संदर्भातली। राष्ट्रवादीच्या युवक काँग्रेसच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं। यामध्ये शरद पवार
यांनी युवकांना मार्गदर्शन केलेलं आहे आणि महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांचा आहे हे बोलतानाच तोच विचार युवकांनी पुढे घेऊन जायचा आहे असं देखील शरद पवारांनी मार्गदर्शन करताना यावेळी सांगितलेलं आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या बैठकीमध्ये शरद पवारांनी आज मार्गदर्शन केलं आणि मार्गदर्शन करत असताना कुठल्या प्रकारचे विचार आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे या संदर्भातही त्यांनी युवकांना मार्गदर्शन केलं, सूचना केल्या. साहेब म्हणजे आज बैठक झाली, तुम्हाला देखील बोलवलं होतं. आज बैठकीनंतर जेव्हा तुमची पुन्हा चर्चा केली, पवार साहेबांनी पुरोगामी विचारांच्या भूमिकेवर ठाम असल्याचं व्यक्त केली. अब शरद पवार पुरोगामी महाराष्ट्राच्या भूमिकेवर 70 वर्ष ठाम. आता काय तुम्ही प्रश्नचिन्ह निर्माण करताय? शरद पवार गटाकडून आमदारांना व्हीप जारी करण्यात आलेला आहे. जितेंद्र आव्हाड यांच्याकडून राष्ट्रवादीच्या आमदारांना अधिवेशनासाठी हजर राहण्याबाबतचा व्हीप जारी करण्यात आलाय. दरम्यान राष्ट्रवादीकडून विधानसभा अध्यक्षांनाही पत्र पाठवण्यात आलंय. पक्षातील 9 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली असली तरीही राष्ट्रवादी हा विरोधी पक्षातच आहे आणि अधिवेशनासाठी विरोधकांच्या बेंचवर बसण्याची व्यवस्था करावी. विरोधकांसाठी असलेल्या बैठक व्यवस्थेत आम्हाला प्राधान्य द्यावं असं या पत्रात नमूद करण्यात आलेलं आहे. की राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची आसन व्यवस्था ही विरोधी पक्षातल्या बाकांबरोबर मध्ये करावी असं जयंत पटेल साहेबांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे मी पत्र दिलं. अजून आम्हाला ऑफिशियली कोणीही पक्ष सोडल्याचं काही हे आलेलं नाही. त्याच्यामुळे 9 मंत्र्यांना जो डिस्क्वालिफिकेशन नोटीस दिलेल्या आहेत ते सोडून बाकी आमदारांचा काही प्रश्न येत नाही. काय तुम्ही व्हीप जारी केलाय अधिवेशनासाठी? नाही, मी काय व्हीप जारी केलेला पक्षादेश असतो नेहमीप्रमाणे की अधिवेशनाला हजर राहा, तेवढा फक्त आदेश पक्षादेश काढलेला आहे. सगळ्या आमदारांना काढलं पक्षादेश? हो, सगळ्या आमदार. पावसाळी अधिवेशनामध्ये इतर कोणत्याही मुद्द्यांपेक्षा व्हीपचा मुद्दा गाजणार असल्याचं स्पष्ट झालंय. शिवसेना आणि शिवसेना ठाकरे गट तसंच राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटात व्हीपच्या मुद्द्यावरून जोरदार राजकारण सुरू झालंय. पाहूयात त्याविषयीचा आमचा हा रिपोर्ट. प्रतोद कुणाचा, व्हीप कुणाचा, कुणाचा व्हीप होणार लागू? सुनील प्रभू की भरत गोगावले, जितेंद्र आव्हाड की अनिल पाटील? सोमवारपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील घडामोडींच्या अनुषंगानं मुख्य प्रतोद कोण हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर सुनील प्रभू यांचाच व्हीप प्रत्येकाला लागू होणार असून भरत गोगावले हे बोगस प्रतोद असल्याचा टोला सुनील राऊतांनी लगावलाय. सुप्रीम कोर्टाने क्लिअर सांगितले की भरत गोगावलेचा व्हीप चालणार नाही. भरत गोगावले हा बोगस प्रतोद आहे. व्हीप फक्त चालेल तो आमच्या सुनील प्रभूंचा चालेल, बाकी आम्ही कुठल्या व्हीपला आम्ही मानत नाही आणि झुगाणार. सुनील प्रभूंचा व्हीप सगळ्या शिवसेनेचे आमदार 54 आमदारांना मानावाच लागेल, तसा निर्णय सुप्रीम कोर्टाचा आहे. नोटीस सगळ्या आमदारांना आल्या असल्या तरी व्हीप फक्त आमच्या सुनील प्रभूंचाच चालेल. शिवसेनेनं सुनील प्रभूंचा दावा फेटाळून लावत त्यांचाच व्हीप बंधनकारक असल्याचं ठासून सांगितलं. एका शिवसेनेच्या 2 शिवसेना झाल्या. तसाच प्रकार राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही घडला. परिणामी व्हीपच्या मुद्द्यावरून शरद पवार आणि अजित पवार गटातही संघर्ष होणार असल्याचं स्पष्ट झालंय. कोणी कुठे बसायचा हा सगळ्यात महत्त्वाचा आहे, त्यामुळे व्हीप काही बजवलेला आहे का आपण? व्हीप बजावण्याची व्यवस्था आमचे मुख्य व्हीप श्रीयुत जितेंद्र आव्हाड साहेब हे बजावणार आहेत. राजकीय पक्षांसाठी प्रतोद आणि व्हीप का महत्वाचा असतो ते पाहूयात. संसदीय कामकाजासाठी प्रत्येक राजकीय पक्षाचा प्रतोद नेमला जातो. आपल्या पक्षाच्या सगळ्या आमदारांवर नियंत्रण ठेवण्याचं काम प्रतोद करतो. विधानसभेत महत्त्वाच्या विषयावर मतदान नियोजित असतं किंवा चर्चा नियोजित असते. त्यावेळी संबंधित पक्षाने सरकारच्या बाजूने किंवा विरोधात जो काही निर्णय घेतला असेल तो प्रतोद आदेशाद्वारे जारी करतो. प्रतोदाच्या या आदेशालाच पक्षादेश म्हणतात. त्यासाठी 3 प्रकारचे व्हीप असतात: 1 लाईन व्हीप, 2 लाईन व्हीप आणि 3 लाईन व्हीप. हे तिन्ही व्हीप प्रतोद बजावत असतो. एकंदरीतच पावसाळी अधिवेशनात व्हीपचा मुद्दा चांगलाच पेटणार असल्याचं स्पष्ट होत आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.
राज्याचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होणार आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सह्याद्री अतिथीगृहावर चहापानाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. दरम्यान या कार्यक्रमावर विरोधी पक्षानं बहिष्कार घातलाय. दरम्यान थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पत्रकार परिषद देखील होणार आहे. आजच्या चहापानाचं निमंत्रण आम्हाला मुख्यमंत्री महोदयांनी दिलेलं होतं, पण हे सरकार घटनाबाह्य आहे, हे सरकार कलंकित आहे, हे सरकार शेतकरी विरोधातलं आहे, युवकांच्या विरोधातलं आहे. आणि या सगळ्या घटकाला धरून आम्ही आज सगळ्या विरोधी पक्ष असणारे सगळे पक्ष, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, कम्युनिस्ट या असंवैधानिक घटनाबाह्य सरकारने आयोजित केलेल्या चहापानात आम्हाला कोणतंही स्वारस्य नसल्याचं आम्ही कळवत आहोत. अर्थात चहापानावर आम्ही बहिष्कार घातलेला आहे. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात होणार आहे. राष्ट्रवादीमध्ये 2 गट पडल्यामुळे राष्ट्रवादीकडे असलेल्या विरोधी पक्षनेते पदावर काँग्रेसनं दावा केलाय. दरम्यान विधानसभेचा विरोधी पक्षनेता हा काँग्रेसचा होणार असल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलं. विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्याची आज घोषणा होण्याची शक्यता आहे. काँग्रेसकडून नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव चर्चेत आहे. काँग्रेस पक्षाच्या दिल्लीत झालेल्या बैठकीत निर्णय झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आणि त्यामुळे आज संध्याकाळी काँग्रेस पक्षाकडून विरोधी पक्षनेत्याचं नाव जाहीर होणार आहे. अजित पवार युती सरकारमध्ये सामील झाल्यानं विरोधी पक्षनेते पद रिक्त आहे आणि त्यामुळे विरोधी पक्षनेत्याची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याची उत्सुकता लागून आहे. विरोधी पक्षनेता काँग्रेस पक्षाचा असणार आहे, कोण असणार आहे यावर काय कधीपर्यंत निर्णय येईल? म्हणजे ते फार काळ नाही, आज किंवा उद्या सकाळपर्यंत निर्णय येऊ शकतो. शेवटी आमच्या बरोबर विरोधात बसणाऱ्या आमदारांची संख्या राष्ट्रवादी काँग्रेसची संख्या बघून ती जर काँग्रेसपेक्षा कमी असेल, काँग्रेसची आमच्यापेक्षा जास्त असेल, तर कदाचित हा मान किंवा ही विरोधी पक्ष नेते पदाची जबाबदारी काँग्रेसकडे जाईल. उद्यापासून अधिवेशन चालू होते, मग कधीपर्यंत निर्णय होऊ शकतो? अधिवेशन चालू झाल्यावरच ती प्रोसिजर होते नेहमी, त्यामुळं ती अधिवेशन चालू झाल्यावर यथायोग्य लवकरात लवकर होईल. महाराष्ट्रासाठी आजचा दिवस मोठा आहे. अमरावतीमध्ये टेक्स्टाईल प्रकल्प होणं ही अभिमानाची बाब असल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आणि यासाठी त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. दरम्यान सरकार बदललं नसतं तर महाराष्ट्र 10 वर्ष मागे गेला असता अशी टीका देखील त्यांनी केली. दरम्यान ज्या ठिकाणी कापसाचं उत्पादन जास्त त्याच ठिकाणाची टेक्स्टाईल प्रकल्पासाठी निवड करण्यात आल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. हमारे राज्य में कई जगह समिट हो गई G20 की. हमारे इंफ्रास्ट्रक्चर, हमारे डेवलपमेंट को एक्सपोजर देना, उसमें हमें मौका भी मिला है. और ऐसे प्रधानमंत्री जी को मैं हमारी महाराष्ट्र सरकार की जनता की ओर से बहुत बहुत धन्यवाद देना चाहता हूं, उनका आभार व्यक्त करना चाहता हूं. अभी हमारी सरकार जो है बहुत मजबूत हो गई है. जैसे इसकी प्रक्रिया आप कर रहे थे, ये मेगा टेक्सटाइल पार्क वाली, उसी दरमियान हम लोग हमारी सरकार को और मजबूत कर रहे थे और अभी कोई चिंता की बात नहीं है. महाराष्ट्रामध्ये अमरावती येथे पीएम मित्रा योजनेच्या अंतर्गत इंटिग्रेटेड टेक्स्टाईल पार्कच्या निर्मितीला मान्यता दिली आणि आज त्याचा एमओयू देखील या ठिकाणी झाला. ही खरोखर आमच्याकरता अतिशय आनंदाची गोष्ट आहे. इंटिग्रेटेड टेक्स्टाईल पार्कची घोषणा केली आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट येणं सुरू झालं. मला अतिशय आनंद आहे आणि अमरावतीच्या सगळ्या उद्योजकाचं, ज्यांनी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी युनिट्स लावले, आज अगदी रेडीमेड गारमेंट्स पर्यंत संपूर्ण काम हे त्या ठिकाणी होते. आणि ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. राज्यातील पक्ष फोडाफोडीच्या राजकारणावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं राज्यभरामध्ये एक सही संतापाचे आंदोलन सुरू केलं.
दादरच्या शिवाजी पार्क परिसरातही मनसेच्या सह्यांचं आंदोलन सुरू असून या आंदोलनाची आज राज ठाकरेंनी पाहणी केली, तसंच नागरिकांशी संवाद देखील साधला। मनसेनं उभारलेल्या फलकावरती सह्या करून नागरिकांनी आपला संताप व्यक्त करत राजकारण्यांचा निषेध केला। तर या बातमीपत्रामध्ये वेळ झालेली इथंच थांबण्याची, मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत।